श्री स्वामी समर्थ। मुंबईपासून जवळच असलेल्या ठाणे भागात लक्ष्मण नावाचा एक साधा पण निष्ठावान कोळी राहत होता। त्याचं आयुष्य समुद्राशी जोडलेलं, पण त्याचं हृदय जोडलं होतं मात्र अक्कलकोटच्या स्वामी समर्थांशी। लक्ष्मण नेहमी म्हणायचा, हे स्वामी, माझं सगळं आयुष्य तुमच्यावरच अर्पण। जेव्हा समुद्राचे वारे घोंगावतात ना, तेव्हा तुमचं स्मरणच माझं साहस बनतं। लक्ष्मणाचा गलबत समुद्रात दररोज निघायचा। अनेक वेळा समुद्र वादळाच्या कडेलोटावर असायचा, पण त्याला खात्री होती, स्वामी माझ्यासोबत आहेत। लक्ष्मण हसत नेहमी म्हणायचा, अहो काय स्वामी, तुम्ही तर माझ्या गलबत्तावरच बसता ना, मग चिंता कसली। एक दिवस समुद्राने आपली भयंकर रूप दाखवली। आकाश काळ झालं, लाटांनी गलबत गिळायला सुरुवात केली। लक्ष्मण आणि त्याचे खलाशी घाबरले। खलाशी मोठमोठ्या आवाजात ओरडू लागले, साहेब जहाज बुडतंय, साहेब काहीतरी करा, काहीतरी करा। लक्ष्मण सुद्धा आतून हल्लेला, रडत तो पण म्हणायला लागला की हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था, आता तुम्हीच उरला आहात माझा आधार। माझ्या लेकरांना वाचवा स्वामी, माझ्या लेकरांना वाचवा। त्या क्षणी अक्कलकोटला चोळाप्पाच्या घरी स्वामी समर्थ ध्यानावस्थेत बसले होते। अचानक त्यांनी डोळे उघडले, चेहऱ्यावर आवेश आला, ते उठून बसले। स्वामींचा आवाज गंभीर पण ताकदवार। ते मोठ्याने म्हणाले, लक्ष्मणा घाबरू नकोस, भोवरा खोल आहे, पण मी आहे ना। तुझ्या नाकातोंडात थोडं पाणी गेले, पण तू बुडणार नाहीस। स्वामींनी उजवा हात हवेत फिरवला आणि त्या हाताच्या शक्तीने समुद्रात भयंकर वादळ असतानाही लक्ष्मणाचं जहाज एकदम स्थिर झालं। लक्ष्मण सुटला, गलबत पुन्हा एकदा सुरक्षित किनाऱ्यावर पोचलं। डोळ्यात पाणी पण हृदयात कृतज्ञता। लक्ष्मण मोठ्याने म्हणायला लागला की हे स्वामी, तुम्ही फक्त अक्कलकोटात नाही, माझ्या जीवनात आहात। तुम्हीच माझा खरा खलाशी आहात। काठावर पोचताच लक्ष्मण गलबत्त्यावरून उतरला। समुद्रातल्या तुफानी लाटांनी थकलेला होता, पण त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी होतं। लक्ष्मणने डोळे मिटले, दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, स्वामी मी बुडत होतो, माझं सगळं संपत होतं, पण तुम्ही तिथे होतात। माझ्यासारख्या एका साध्या कोळ्याचं जीवन तुम्ही वाचवलं। त्याने हात जोडले, पाण्यात वाकून कपाळ टेकवलं। किनाऱ्यावर तो बसला आणि दीर्घकाळ श्वास घेत आत्मा हलका होईपर्यंत स्वामींचं नाव घेत राहिला। त्या घटनेनंतर काही दिवसांनी लक्ष्मण अक्कलकोटला पोचला। स्वामी चोपाळांच्या घरातच होते। लक्ष्मण त्यांच्या पुढे आला आणि त्याने थेट त्याचं डोकं स्वामींच्या पायावरती ठेवत तो म्हणू लागला, स्वामी माझ्यासाठी तुम्ही समुद्र फोडला, माझा जीव वाचवला। मी तुमचं काही चुकून विसरलं तरी तुम्ही माझा हात सोडला नाही। स्वामी हसत आणि कृपादृष्टीने म्हणाले, लक्ष्मणा, भक्ताच्या हाकेला मी नाही धावून जाणार तर ते स्वामी कशाचे। तू माझं लेकरू आहेस, तुझा विश्वास माझं बळ आहे। लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते अश्रू होते स्वामींच्या अपार प्रेमाची साक्ष देणारे। जीवनात संकट किती मोठं असो, श्रद्धा आणि भक्ती असेल तर स्वामी समर्थ स्वतः संकटाच्या समुद्रात उतरतात। लक्ष्मण कोळ्याची ही गोष्ट आजही आपल्याला शिकवते की स्वामींवर निष्ठा ठेवली तर कुठलंही वादळ आपलं काही एक वाकडं करू शकत नाही। जय जय स्वामी समर्थ।